पेठरोड परिसरातील तवली फाटा येथे 15 वर्षापासून महापालिकेच्या जागेत अनधिकृतपणे सुरू असलेले साईबाबा शिक्षण संस्थेचे जय जलाराम मतिमंद निवासी विद्यालय सध्या गायींचा गोठा बनले आहे। विद्यार्थ्यांच्या जीविताशी बिनधास्तपणे खेळलं जात असतानाही जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने संबंधित संस्थेला सरकारी यंत्रणेचं पाठबळ आहे का, अशी शंका उपस्थित केली जाते आहे। तवली फाट्यावर 2011 मध्ये महापालिकेच्या 5630 चौरस मीटर एवढ्या जागेत ही निवासी शाळा सुरू करण्यात आलेली आहे। विना अनुदानित तत्वावर सुरू करण्यात आलेली ही शाळा पूर्णपणे अनधिकृतरित्या चालवली जाते आहे। सद्यस्थितीत पुरेशी विद्यार्थी संख्या नसतानाही ही शाळा सुरू आहे हे विशेष। मतिमंद मुलांसाठी ही शाळा ज्ञानमंदिर भासवली जात असली तरी प्रत्यक्षात मात्र चक्क गायींचा गोठा बनली आहे। शाळेच्या आवारातच गायी बांधण्यात आल्या आहेत। विशेष शाळेत जे काही 7-8 मुले आहेत त्यांच्याकडून या गायींची देखभाल करून घेतली जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे। गायींकडून या मुलांना इजा झाल्यास त्या जबाबदार कोण, हा खरा प्रश्न आहे। राजरोसपणे शाळेत गायी आणून बांधल्या जात असल्या तरी समाज कल्याण विभागाला मात्र याची पुसटची कल्पनाही नसल्याने संशय व्यक्त केला जातो आहे। त्याचमुळे शाळेचा गोठा करण्यासाठी अधिकाऱ्यांची मुकसंमती आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे। अधिकाऱ्यांच्या भूमिकेबद्दल परिसरातील नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातो आहे। कोविडनंतर जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल 70% वाढ झाली आहे। या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे। हीच संधी आहे AH इन्स्टिट्यूट सोबत नाशिकमधील एक विख्यात एअरलाईन आणि हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत विविध कोर्सेस, हॉटेल मॅनेजमेंट, टुरिझम, बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमाज, ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी। इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग, 100% प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन, सगळं काही एका छताखाली। AH इन्स्टिट्यूट, जिथे तुमची आवड, स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी। आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी।